आपलं हे फळ आहे हातामध्ये, सरासरी किती किलोचं फळ आहे असं? साधारण 900 ग्रॅमच्या वर आहे. 900 ग्रामच्या वरती आहे. बरोबर आहे. आणि मागं माल जर बघितला आपण झाडावरती, मालाची क्वालिटी किंवा जे शायनिंग वगैरे म्हणतो आपण, एकदम जबरदस्त आहे. तर आता एवढी सुंदर बाग पिकवली, आतापर्यंत किती यील्ड गेलंय त्याचं? आतापर्यंत 10 टन गेले. 10 टन गेले. 10 टन. आणि आता झाडावरती जो माल बघतोय आपण, साधारण किती फळं आपण मोजले तर? तरी साधारण 20 ची सरासरी बसते. 20-22 फळांची सरासरी. सर्व बाजूनी आता पूर्ण चारी बाजूनी माल. मालाचं घर बघा कसं भरून आलेलं आहे. चेंडू आणि फुटबॉल. फुटबॉल. आणि शेवटचा फ्लश आहे ना, किती फ्लश गेले आतापर्यंत? किती वेळा माल हार्वेस्ट झाला? हार्वेस्ट साधारण 6-7 वेळ झाला. 6-7 वेळा झाले. 7 वेळ असेल. आता सर नमस्कार. नमस्कार. तुमचा इथला परिचय द्या ना. माझं नाव प्रकाश प्रभाकर जाधव, मुक्काम पोस्ट हिंगणगाव खुर्द, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. बरोबर. तर आज आपण तुमच्या ड्रॅगनच्या प्लॉटमध्ये, बरोबर, आज संपूर्ण जर प्लॉट बघितला आपण, एक एकर आहे. आणि जर आपण पोल विचार केला पोलचा, तर किती पोल आहे सगळे? 586 बसले जातात. 586. आणि आज आपण ही जी बाग बघतो तुमची ड्रॅगनची, तर किती वर्षाची झाली ती? आता 1 वर्ष म्हणजे 1 वर्षात आपली चालू झाली. 1.5 वर्षात. 1.5 वर्ष म्हणजे जानेवारी 16 महिन्याची बाग. 16 महिने. आता एवढी सुंदर बाग पिकवली, आतापर्यंत किती यील्ड गेलंय त्याचं? आतापर्यंत 10 टन गेले. 10 टन गेले. 10 टन. आणि आता झाडावरती जो माल बघतोय आपण, साधारण किती फळं आपण मोजले तर? तरी साधारण 20 ची सरासरी बसते. 20-22 फळांची सर्व सरासरी. बाजूनी आता पूर्ण चारी बाजूनी माल. म्हणजे वरपासून इथपर्यंत आले आणि इथं सुद्धा शेंड्याला फळ आहे. फळ निघाले. म्हणजे का बरं निघालं असं नाही? याचं काय कारण? फळ खाली निघालं. एवढं लांब पान आलंय खाली आणि तिथं सुद्धा फळ आलंय, का बरं? ते आता आपल्या ह्याचे सॉइलच्या बुस्टर वापरलेलं आपण आहे. हां. आणि बाकीचे NPK मधले वगैरे आपले सगळे दिले. सगळे ग्रेड दिलेले. मालाचं घर बघा कसं भरून आलेलं आहे. चेंडू आणि फुटबॉल. फुटबॉल. बरोबर. आणि अजिबात पाणी नाही, पाणी नाही. घर जास्त. सरासरी 20 जर फळ धरलं, हां. आणि जास्तीत जास्त साईज किती गेली होती आपली त्याच्यात? आता आपल्या हातात जो माल आहे, याचं वजन किती असेल? 500 ग्रॅम. 850. 850 ग्रॅम. 850 ग्रॅम जास्तीत जास्त निघाले. आता हे तुमच्या हातात फळ आहे, सरांच्या हातात फळ तर आहे, आपण माझ्या 500 हातात ग्रॅम जरी धरलं, 500 ग्रॅम. अर्धा किलोचं, आणि 20 फळ आहे, म्हणजे 10 किलो माल. हा, आणि 584 पोल बनले. किती? 86. 86. 500 पोल जरी धरले तर 5 टन आरामात माल आहे आता म्हणजे सध्या. आता 5 ते 5.5 टन माल अवेलेबल आहे. आता फक्त तुम्ही 2 ग्रेड वापरले. कोणत्या कोणत्या वापरले? 60-20 आणि 00-50. 50. जर यामध्ये 0.72 जर वापरलं किंवा सुरुवातीपासून, तर यामध्ये साईजला आता जी एक अपेक्षित किलो आहे, पर्यंत साईज तुम्ही नेऊ शकता. नेऊ शकता. म्हणजे जे 5 टन आहे, फक्त 0.072 जरी वापरला आता, तर याच्यामध्ये कमीत कमी 1 टन मालाचा माला वाढेल. बरोबर का? आता ह्या झाडाला जर बघितलं तर याच्यावर 25 फळाच्या पुढे माल असणार आहे. किती माल असेल या झाडावर? आता बघा, आपण सरासरी 20च धरले, पण याच्यावरती तर पूर्ण अजून भरलेलं आहे. जास्त. म्हणजे आज महाराष्ट्रात ही साईज बघा, इथे अजून फळ बनायचे, पण याची साईज असं माझ्या मते 500-600 ग्रॅमच्या पुढं. बरोबर का? आणि पूर्ण हिरवं आहे, अजून बनायचं आहे ते. बनायचं आहे, बरोबर. तयार व्हायचं. आपलं हे फळ आहे हातामध्ये, सरासरी किती किलोचं फळ आहे असं? साधारण 900 ग्रॅमच्या वर आहे. 900 ग्रामच्या वरती आहे. बरोबर आहे. आणि मागं माल जर बघितला आपण झाडावरती, मालाची क्वालिटी किंवा जे शायनिंग वगैरे म्हणतो आपण, एकदम जबरदस्त आहे.
आज ही व्हरायटी कोणती याची सी व्हरायटी आपली. सी व्हरायटी बरोबर आहे की नाही. हो, हो. आता याची तुम्ही रोपं पण काढी म्हणजे स्टम किंवा रोपं विकताय हो. बरोबर आहे की नाही. जर आपल्या शेतकऱ्याला माहिती म्हणजे रोपांची जर मागणी असेल तर एकदम चांगल्या प्रतीचे कुठेही सड नाही किंवा कुठेही झाडामध्ये मर नाही वगैरे अशा चांगल्या प्रतीचे झाडं आपल्याकडे किंवा एक stump एक नंबर मदर प्लांट असणारा प्लॉट आहे. आता हे बघा इथं जर तुम्ही बघितलं सर या इथे बघा कसं बंचेस मध्ये माल निघालेला आहे बघा. आणि शेवटचा फ्लश आहे ना, किती फ्लश गेले आतापर्यंत? किती वेळा माल हार्वेस्ट झाला? हार्वेस्ट सर्वसाधारण 6-7 वेळ झाला. 6-7 वेळेला झालेला. 7 वेळ असेल. आता आणि इथं बघा कसं आहे, या बाजूला बंचेस मध्ये माल आहे. एकाच जागी 3 फुलं 3 फुलं. उमललेले आणि हे झालेले जाऊन फळ धारण झालेले ते बरोबर. सांगू आज जर मी म्हणतो पार कुणी जरी आलं आणि यांना सांगितलं एसबीटी वापरायचं नाही तर ते थांबणार आहे नाही का? नाही नाही असं मी तेच थांबणार आहे का सांगितलं. तुम्ही वापरायला? नाही, नाही, जर थांबू म्हटलं शकत. का आणि नाही, हे रिझल्ट तुम्हाला बोलताय बरोबर का नाही? बरोबर आहे. म्हणजे मार्केटमध्ये आज अशी गंमत झाली तर जो कोणी नीट वाट चालत असेल, सरळ वाट चालत असेल तर त्याच्या वाटेमध्ये कायम काटे काटे ते राहतं ते. काटे. आज काय असतं एखाद्याचं काम जर खराब करू शकत नसले तर त्याचं नाव नाव खराब खराब केलं करायचं. जातं. तर सत्य आहे असं ना? नाही एलबीटीच्या बाबतीत तेच आहे. आपलं नाही, पण काम ते खराब तसं करू शकत घडलं नाही पाहिजे. बरोबर. तसं घडलं नाही पाहिजे. नाही जे शेतकरी- कंपनीवाले असू द्या किंवा शेतकरी असू द्या, शेतकरी योग्य मार्गदर्शन हे आपलं- झालंच हा, पाहिजे. 100% योग्य एवढंच आहे मार्गदर्शन की झालं तुम्हाला पाहिजे. आता नंबर तुमचा द्या. नंबर सांगा. नाव सांगा आणि नंबर सांगा. माझं नाव प्रकाश प्रभाकर जाधव, मुक्काम पोस्ट हिंगणगाव खुर्द, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. माझा मोबाईल नंबर 97 67 68 45 74. बरोबर. तुमचा नंबर द्या एकदा परत. माझा नंबर आहे 95 45 18 75 18. बरं. आणि कृषी रत्न नावाने विट्यामध्ये शॉप आहे बरोबर ना? इथं सौरभ मार्गदर्शन प्लॉट विजिट करताय कंपनीच्या वतीनं. तर सौरभ तुमचा एक नंबर द्या. माझं नाव सौरभ चौरे. माझा मोबाईल नंबर आहे 8805 17 83 16. आणि समजा ज्या शेतकऱ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलची माहिती किंवा फेसबुक असेल इंस्टाग्रामची माहिती लागत असेल आपले पेजची माहिती सर तुम्ही द्या. सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी नावाने आपला यूट्यूब चॅनल आहे शेतकरी मित्रांनो. त्या चॅनलवर जाऊन तुम्ही म्हणजे महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरच्या शेतकऱ्यांचे सुद्धा अनुभव, ड्रॅगन फ्रूट असेल, डाळिंब असेल, म्हणजे वेगवेगळ्या फळपिकांमध्ये सर्व असेल, पिकांचे. भाजीपाला पिकांमध्ये सर्व पिकांचे अनुभव त्यामध्ये आहेत. शेतकरी मित्रांचे नंबर पण आपण दिलेले आहेत. तर तुम्ही आवर्जून त्यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि त्या संवादातून तुम्हाला जे जे महत्त्वाचं आहे, जे जे फायदेशीर आहे ते ज्ञान तुम्ही घेतलं पाहिजे. बरोबर. आणि आवर्जून एखाद्या वर्षी म्हणजे सुरुवात करताना तुम्ही 5-10 एकर शेती असेल तर एखाद्या एकरवर तुम्ही सुरुवात केली पाहिजे. तो अनुभव तुमचा म्हणजे तुम्हाला काहीतरी शिकून जाणार आहे आणि त्या अनुभवातून तुम्ही तुमची शेती नक्कीच भविष्यामध्ये यशस्वी करू शकता. बरोबर. तर तुम्हाला एवढंच आव्हान राहील या व्हिडिओच्या माध्यमातून की कोणाच्या सांगण्यावर किंवा कोणाच्या अफवांवर म्हणजे विश्वास न ठेवता स्वतः प्रयोग तुम्ही SBT बाबतीत केला पाहिजे आणि मग तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. बरोबर. अगदी बरोबर.